सर्वपक्षीय कांदा उत्पादक शेतकरी रस्ता रोको व महामोर्चा पुणे नाशिक महामार्ग मंच खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्याचा ज्वलंत प्रश्न उभा राहिलेला तो म्हणजे कांदा प्रश्न. आपण पाहतोय शेतकरी बळीराजा कष्टकरी आज अडचणीत आलाय आणि त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी एकत्र येत आहेत. अनेक आमदार मंडळी देखील एकत्र येत आहेत. त्यामध्ये ज्यांनी नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने हे सगळं उभं केले ते आपले शेतकरी नेते आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, जे बाजार समितीला सभापती आहेत राहिलेले आहेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शुगर फॅक्टरी म्हणजे साखर कारखान्यामध्ये देखील ते संचालक आणि चेअरमन राहिलेले आहेत. निश्चित शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमीच त्यांनी या ठिकाणी अग्रक्रमानं भूमिका घेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आज देखील पुणे नाशिक हायवे बंद करून हे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अनेक नेते मंडळी या ठिकाणी एकत्र येत आहेत. आपण पाहू शकता की या ठिकाणी ही सगळी जय्यत तयारी झालेली आहे. आपण चेअरमन साहेबांकडे जाऊया. मला सांगा कशा पद्धतीचं आजचं हे आंदोलन असणार आहे? गेली 4 वर्षापासून कांद्याचे कोसळलेले बाजारभाव, केंद्राचं असणारं निर्याती दरसोड धोरण, त्यानंतर कांदा नाफेड मार्फत खरेदी केला जाईल अशा प्रकारच्या केल्या झालेल्या घोषणा पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी नाही. म्हणून आम्ही सर्वांनी निर्धार केला. गेले 3 दिवस मंचर असेल, त्यानंतर आळेफाटा असेल, चाकण असेल, इथं देखील शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आणि त्याच्यामधून लोकांना एक देखील आता जाणवायला लागले का थोडंफार बाजार आपण आवाज उठल्यानंतर वाढायला लागलेला आहे. आणि म्हणून आज हे कांद्याला कायमस्वरूपी हमीभाव मिळाला पाहिजे आणि कांद्याची जो नाफेड मार्फत खरेदी कांदा होणार आहे तो थेट मार्केट कमिटीमधून खरेदी केला पाहिजे. या प्रामुख्याने मागण्या. जो कांदा विकलाय, तोट्यामध्ये गेलाय, त्याला सरकारने अनुदान दिलं पाहिजे, या आमच्या प्रामुख्याने मागण्या. खरं तर ही सगळी मागणी करत असताना शेतकरी नेहमीच अडचणीत येतोय आणि कायमस्वरूपी याच्यावर तोडगा निघेल असं तुम्हाला वाटतं? शासनाच्या 100% लढत राहिल्याशिवाय बिबट्याचा प्रश्न, दिवसा विजेचा प्रश्न आम्ही लढलो त्यावेळी कुठेतरी तो मार्ग लागला. कांद्याचा देखील प्रश्न निश्चित मार्गी लागेल. यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते नेते मंडळी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असं समजते. आपण फलकावर बोर्डवर पाहतोय की सगळे नेते मंडळींचं या ठिकाणी फोटो दिसत आहेत. निश्चित ही सगळी मंडळी एकत्र येऊन रस्ता रोको आंदोलन करतायत. परंतु रस्ता रोको आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन देखील बहुसंख्येने या ठिकाणी त्यांनी तैनात केलेलं आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी आणि पोलिसांच्या माध्यमातून संघर्ष होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. परंतु यामध्ये महत्त्वाचा भाग आहे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे न्याय मिळत असताना या ठिकाणी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून हे सगळं उभं राहिले. आता बघूया यामध्ये उद्याच्या काळात न्याय मिळतो की नाही आणि निश्चित शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा या ठिकाणी उभी राहिलेली आहे. अजूनही काही मंडळी या ठिकाणी आहेत. मला सांगा, चालू करायचं आता या ठिकाणी देवदत्त निकम साहेब यांनी सांगितलं की निश्चित आम्ही या ठिकाणी न्याय मिळवून देणार आहे. तुमच्या काय भावना आहे शेतकरी म्हणून? एक शेतकरी म्हणून माझी भावना अशी आहे, मी जरी शेतकरी पुत्र असलो तरी जे नेतृत्व आज आंदोलन करत आहे त्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे, शेतकऱ्यांचा पूर्ण विश्वास आहे. आज शेतकरी या ठिकाणी जो जमा होणार आहे निश्चित या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी कांद्याला भाव मिळण्याशिवाय जाणार नाही यात माझी खात्री. खरं तर प्रत्येकाला वाटतं की या ठिकाणी हमी भावाच्या माध्यमातून सक्सेस होईल अशी भूमिका येते. कॅमेरामन नारायण सूर्यवंशीसह न्यूज मराठी 24/7 सुदाम कराळे पाटील. धन्यवाद. आज या भारत देशामध्ये कृषी प्रधान देश म्हणून आजपर्यंत आपल्याला संबोधलं होतं. आज भारत देशातील शेतकऱ्यांवरती इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे का त्याला रस्त्यावर उतरण्याची गरज पडते आहे. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आज भारत देशामध्ये कृषी प्रधान राष्ट्र असताना शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव भेटत आहे. आज आपले पंतप्रधान मेलोडी वाटप करतायत. ते मेलोडी 1 रुपयाने मिळते आणि माझा कांदा 50 पैसे प्रति किलोने विकला जातो. इतकी मोठी शोकांतिका या भारत देशात आहे. शेतकऱ्यांचे वाईट दिवस आहेत. कांदा तर आहेच आहे, पण त्या बरोबरीने सर्वच पिकांचे भाव एवढे ढासळलेले आहेत का शेतकरी फार मेटा कुटीला आलेला आहे. त्याला आत्महत्या केल्याशिवाय आज पर्याय राहिलेला नाही. कांदा उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना 8-9 महिने झिजवावे लागतात. त्यानंतर कांदा बाजारात विकण्यासाठी येतोय आणि तो कांदा 50 पैसे प्रति किलो पासून 5 रुपयापर्यंत विकत आहे. त्यामुळे आज शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरण्याची गरज पडते आहे. त्याचबरोबरीने आपण पाहतोय या भारत देशातील एक संविधानिक पदावरती असणारे व्यक्ती
देशातील बेरोजगार तरुणांना कॉक्रोचची उपमा देत आहेत. त्यामुळे आज आम्ही कॉक्रोच घालून या प्रशासनाचा निषेध करत आहोत. असे कॉक्रोचचे मांस आम्ही सर्व युवा शेतकऱ्यांनी आणलेले आहोत आणि हे कॉक्रोचचे फोटो लावून मास्क घालून आम्ही या प्रशासनाचा निषेध करत आहोत. येणाऱ्या काळात जर कांदा उत्पादकांना धीर दिला, त्यांना 25 ते 30 रुपये किलोचा बाजारभाव दिला तर ठीक, नाही तर लाखो शेतकरी आता रस्त्यावरती उतरणार आहेत.